नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वायरसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. मित्रांनो, प्रत्येक मूल हे निरागस असतं. त्याच्या डोळ्यांमध्ये असतात असंख्य स्वप्न आणि मनामध्ये असते उद्याच्या सुंदर जगाची आशा. मात्र दुर्दैवाने जगातील अनेक मुलांना हिंसा, शोषण, अन्याय आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आणि बाल हक्काच्या संरक्षणासाठी दरवर्षी 4 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक पीडित दिन म्हणून पाळला जातो. याच महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाशी, ज्या कायदा, न्याय आणि बाल संरक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करतायत. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ॲडव्होकेट डॉक्टर आशा शेरखाने कटके मॅडम. या सध्या उच्च न्यायालयात सिनियर ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, तुमचे रेडिओ देवगिरीच्या वतीने खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण मला रेडिओ देवगिरीमध्ये इथे आमंत्रित केले. मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक पीडित दिन साजरा करण्यामागचा उद्देश नेमका काय आहे? नमस्कार. सगळ्यात पहिले खरं तर रेडिओ देवगिरीचे मी मनापासून आभार मानते आणि प्रशंसा करते की आपण एवढ्या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आज हे सेशन ऑर्गनाईज केलं आहे. ह्याची हिस्ट्री, पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर 1975 मध्ये या काळात लेबनॉन नावाच्या देशावर इस्रायलने लष्करी कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये अनेक लोक, अनेक मुलं ते जखमी झाले, त्यांचे मृत्यू झाले आणि ह्या सर्व हे घटनामुळेच युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 4 जून 1982 दिवशी आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक आक्रमक पीडित दिन हे घोषित केले. उद्देश हेच होता, या घोषणे निमित्ताने लोकांसमोर मुलांचं महत्त्व, मुलांकडे सर्वांचं ध्यान आकर्षित करणे हे असे आणि त्यासोबतच मुलांसोबत जे होणारे वेगळे वेगळे अत्याचार आहेत, मुलं दीज आर द वल्नरेबल ग्रुप ऑफ द सोसायटी आणि त्या मुलांवर आज स्पेशल अटेन्शन देणं समाजाचे एक महत्त्वपूर्ण उद्देश ठरून त्या काळात मीन्स इन द इयर 1982 मध्ये ही दिवसाची स्थापना केली आणि सुरुवात केली. आणि आता या बढत्या काळामध्ये जर का आपण असं बघत असाल तर त्यावेळेस तर युद्ध, हिंसा, आतंकवाद, शोषण हे महत्त्वपूर्ण विषय होते. पण आजकालच्या काळामध्ये हे विषय अजून जास्त तीव्र होत चालले आहेत आणि मुलांचे शोषण वेगळे वेगळे प्रकारे आपल्याला समाजामधून होत असताना दिसत आहेत. जसे की बालविवाह, बालश्रम, तस्करी, सायबर अपराध, मुलांचं घरामध्ये किंवा बाहेर नेग्लेक्ट होणं, त्यांना इग्नोर करणं, हे अनेक प्रकारचे अशा प्रकारचे घटना आपण बघत आहात. हे दिवस साजरा करण्याचा एक महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे सगळ्या समाजामध्ये सगळ्या जे आज घटक आहेत, जे घर असू द्या, समाज असू द्या, वेगळे वेगळे इन्स्टिट्यूशन्स असू द्या, गव्हर्नमेंट आहे, त्यांचं या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांचं एक विशेष आकर्षण करून देणे, महत्त्व जाणून देणे की हे दिवस मुलांसाठी किती महत्त्वाचा आहे आणि मुलांना त्यांचे कायदे, त्यांचे हक, त्यांची जाणीव करून देणे आणि अशा प्रकारचे वेगळे वेगळे कार्यक्रम, अशा प्रकारचे वेगळे वेगळे समाज माध्यमातून, वेगळे वेगळे इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून कार्यक्रम, ऍक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करून मुलं जे भविष्याचे आपले धरोहर आहेत त्यांचा आज एक पाया मजबूत करणं हेही आहे. मॅडम, आजच्या काळात मुलांना कोणत्या प्रकारच्या हिंसा किंवा शोषणाचा सर्वाधिक सामना करावा लागतो असं तुम्हाला वाटतं? वाढत्या काळामध्ये आज हे आधुनिक युग म्हणत असले आपण तर आपण बघाल की अनेक प्रकारचे शोषण आपण मुलांवर होताना दिसून येत आहेत. पहिल्या काळामध्ये तर जसं मुला मुलींमध्ये तर भेदभाव होतेच, मुली जन्माला आल्याबरोबर त्यांना मारून टाकलं जायचं, अनेक वेळा त्यांच्यासोबत भेदभाव केले जायचे, शिक्षणाचा अभाव होता. पण आज वाढत्या काळामध्ये हे अजूनही तसंच आपल्याला दिसत आहे. जर का आपण हे एक्सप्लॉयटेशन आहे, हे जे शोषण आहे त्याच्यामध्ये कॅटेगराईज केली तर त्याच्यामध्ये आपण महत्वाचे मेन कॅटेगरी असं बघता येईल की फिजिकल अब्यूज. फिजिकल अब्यूज याने शारीरिक शोषण, शारीरिक अत्याचार, त्याच्यामध्ये लहान मुलांना, मुलं म्हणजे 18 वर्षाच्या खालचे मुलं, त्याच्यामध्ये मुली असू का मुलं असू दे, तर शारीरिक अत्याचार म्हणजे त्यांना मारणं, त्यांना चटके देणे, बॉडीली कशाही प्रकारचं त्यांना हार्म करणं म्हणजे त्याच्यामध्ये येईल फिजिकल अब्यूज. इमोशनल अब्यूज, मानसिक किंवा भावनिक अत्याचार. मानसिक किंवा भावनिक अत्याचार मध्ये आपण बघतो की मुलांना सतत टोमणं मारणं, टीज करणं, बेइज्जती करणं,
करणं, धमकी देणं, त्यांना एका प्रकारचे घरात किंवा समाजामध्ये रिजेक्ट करणं, त्यांना महत्त्व न देणं, इग्नोर करणं, नेग्लेक्ट करणं, हे अशा प्रकारे आपण त्यांना भावनिकरित्या त्यांच्यासोबत अत्याचार करतो. हे या मुलांना समजतं की बाई मला नेग्लेक्ट केलं जात आहे, मला इग्नोर केलं जात आहे, आणि हे अशा प्रकारचे हे अत्याचारमुळेही त्यांच्यावर मानसिकरित्या तणाव पडतो आणि त्यांचा इफेक्ट त्यांच्या माइंडवर दिसून येतो. एक वेगळे प्रकारचा अजून एक्सप्लॉयटेशन का अत्याचार म्हणता येईल ते आहे सेक्शुअल अब्यूज, लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचार हे खूप सिरियस प्रकारचा अत्याचार आपण म्हणतो. त्याच्यामध्ये लैंगिकरित्या लहान मुलावर अत्याचार करणं का केलं जाते. अजून जसं बालविवाह ही खूप मोठं एक समस्या आहे, जिथं 18 वर्षाच्या खालच्या मुलींचं लग्न लावून देणं, आणि ह्या अत्याचारामुळे मग ते कमी वयामध्येच त्यांचं बालपण हरवतात, ते गर्भवती राहतात आणि अनेक प्रकारचे त्यांचं शिक्षणापासून दुराव होऊन जातं. ह्यामुळे पण आपण म्हणता येईल की हे बाल अत्याचार का बाल शोषण आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे बालतस्करी. बालतस्करी केल्यामुळे बालतस्करीनंतर मुलांवर सोबत वेगळे लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार केलं जातं. त्यांना भिक्षेसाठी फोर्स केलं जातं. त्यांचं इलिगल अडॉप्शन केलं जातं आणि फोर्स लेबरसाठी पण त्यांना फोर्स केलं जातं की तुम्ही वेगळे प्रकारचे कामामध्ये त्यांना गुंतवलं जातं. हे अशा प्रकारचे बालतस्करी आपल्याला बघायला मिळते. अजून त्यासोबतच आता ह्या 21st सेंचुरीमध्ये आपल्याला जास्ती करून बघायला भेटणारे अत्याचार म्हणजे सायबर एक्सप्लॉयटेशन, बालशोषण. या बालशोषणमध्ये ऑनलाईन ग्रूमिंग, सायबर बुलिंग, सेक्सटॉर्शन, आयडेंटिटी थेफ्ट, चाइल्ड मॅरेज, हे अशा प्रकारचे अनेक आपण ऑनलाईन मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मुलांवर होणारे अत्याचार आपण बघतो. हे आज खूप वाढत चाललेलं आहे, कारण आज सर्वांच्या मुलांच्या हातात आपण मोबाईल बघतो आणि या मोबाईलच्या अतिवापरमुळे जे अनोळखी लोक आहेत ते ऑनलाईन मैत्री करतात आणि मग त्यांच्यामध्ये एक विश्वास संपादन करतात आणि नंतर लैंगिक शोषण करतात आणि बेकायदेशीर त्यांच्यावर वेगळे प्रकारचे त्यांच्याकडून गैरप्रकार करून घेण्याचा प्रकार आपल्याला दिसून येत आहे. हे अशा प्रकारचे एक मोठी प्रकारची कॅटेगरी केली आपण तर हे आपल्याला कॅटेगरीज आपल्याला मुलांसोबत होणारे एक्सप्लॉयटेशन का अत्याचार आपल्याला दिसून येते. नक्कीच मॅडम, मुलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे का गरजेचे आहे? मुलांमध्ये कायदेविषयक म्हणा का मुलांच्या संदर्भात जे काही त्यांच्या सुरक्षतेसंदर्भात जे काही कायदे आहेत, जे काही सुव्यवस्था आहे त्यांना माहिती नसतं, तर ते त्यांना माहिती होण्याची गरज आहे. आणि ते स्वतः त्यांना माहिती होणार नाही जेव्हापर्यंत त्यांचे पालक किंवा शाळामध्ये त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव का शिक्षण त्यांना दिलं जाणार नाही. आज महत्त्वाचं म्हणजे मी आपल्याला काही डेटा सांगू इच्छिते की NCRBची रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये 2022चं जे का आपण बघाल तर चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे बाल तस्करीचे जे प्रमाण आहे ते अप्रॉक्सिमेटली 3000 मुलं तस्करी गेलेले आहेत, मुलं जे 18 वर्षाच्या खालचे आहेत. आणि मग हे मुलं जे तस्करी केली जाते त्यांना मग चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज, चाइल्ड मॅरेजेस अनेक प्रकारे त्यांना गुंतवलं जातं. त्यासोबतच 2023चं जे आता लेटेस्ट डेटा आहे त्याच्यामध्ये बालविवाहाचे जे केसेस आहेत ते मोर देन 6,000पेक्षा जास्त बालविवाहाचे केसेस नोंद झालेली आहे. चाइल्ड विक्टिम ऑफ सायबर क्राईममुळे जे मुलं विक्टिम झालेले आहेत, आता हे लास्ट वर्षी 2024-25चं जे डेटा आहे ते सांगतोय की ह्याची वाढ जी आहे 18% झालेली आहे. मीन्स मोर देन 1 लाख केसेस हॅज बीन रजिस्टर्ड. अशा प्रकारचे हे जे अपराध जे आहे, जे प्रॉब्लेम्स आहे, जे मुलांसोबत होत आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्यासाठीच ह्या जनजागृतीची अवेअरनेस क्रिएट करण्याची गरज आहे. आता मी जसं सांगितलं की कायदा मुलांना डायरेक्टली सांगून काही उपयोग नाही की भाई तुझ्यासाठी हे कायदा आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन परिवार, समाज, शाळा लोकांनी हे केल्यानंतरच त्यांना त्यांचे राईट्स अवेअर होतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे काय काय अधिकार आहेत की त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि हे अधिकार मिळवून देण्याचं कार्य घरच्या परिवाराचंही आहे आणि समाजाचंही आहे. गरिबी मुलांना शिक्षणासाठी तोडू शकत नाही, त्याच्यासाठी समाज आहे. आज शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण खूप पालक असे इग्नोरंट आहेत की ते म्हणतात शिकून काय करणार आहे. मग अशा वेळेस समाजाचा, गव्हर्नमेंटचा, वेगळे NGOजचा रोल खूप महत्वाचा आहे की तशा पालकांना मग अवेअरनेस तयार करणं की बाई तुमच्या मुलांनी शिकणं किती गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणं, त्यांच्या मुलांना वेगळे ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट होणं, त्यांचं डेव्हलपमेंट, त्यांचं हेल्थ,
त्यांचं वॅक्सिनेशन, या सर्व गोष्टी त्यांना मिळावं, त्याच्यासाठी परिवाराचं जनजागृती होणं, समाजाचे, आणि ह्या सर्व करत असताना सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी, म्हणजे फक्त फॅमिली नाही तर गव्हर्नमेंटनी वेळोवेळी जेव्हा कधी वाटेल तेव्हा योजना आणणे, मुलांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्यासाठी अशा प्रकारची योजना आणणे ज्यांच्यामुळे मुलांचं सर्वांगीण विकास होईल, डेव्हलपमेंट होईल, आणि त्यामुळे मुलं सगळ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये पार्टिसिपेट करू शकतील आणि डेव्हलप होतील. ओव्हरऑल डेव्हलपमेंट हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा पालकांमध्ये, समाजामध्ये, गव्हर्नमेंटमध्ये हे अशा प्रकारचे अवेअरनेस क्रिएट होते. त्यावेळेसच आपण सांगू शकतो की मुलं हे समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्यांनाही सगळे अधिकार मिळणे गरजेचं आहे, महत्त्वाचे आहे. नक्कीच. मॅडम, अनेकदा मुलांवरील अत्याचार उघड होत नाहीत. अशा घटनांची ओळख पालक किंवा शिक्षक कशी करू शकतात? बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा आणि शिक्षकांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. हो. पालक म्हणा की फॅमिली म्हणा, परिवार म्हणा, परिवारांचं महत्त्वाचं रोल आहे. मुलांसोबत जे सगळ्यात जास्त वेळ देतात जे म्हणजे पालक आणि नंतर शिक्षक, आणि त्यांचं रोल महत्त्वाचं आहे प्रोटेक्शन करण्यामध्ये पण, त्यांना सुरक्षित ठेवणं. काही महत्त्वाचे मुद्दे जसं सांगता येईल की पालकांनी मुलांसोबत एक ट्रस्ट, एक विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. आणि हे विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना मुलांसोबत संवाद साधावा लागेल, त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करावा लागेल. जेव्हा एक पालक किंवा शिक्षक जेव्हा मुलांसोबत संवाद साधतायत तर कुठेही जजमेंटल न होता की भाई तू असं केलं असेल म्हणून ते तसं झालं असेल, तू असं करतो म्हणून ते तसं झालं असेल, तूच काहीतरी बोलला असेल, हे जेव्हा आपण अशी प्रतिक्रिया देतो तर मुलांना वाटतं की हे आई वडील पहिलेच असं सांगतात, मग ते तुमच्याशी ओपनली मनमोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधणार नाहीत. तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही कसलंच मनामध्ये न ठेवता मुलांना त्यांच्या मनमोकळेपणाने बोलू द्या, संवाद साधा, त्यांच्यासोबत गप्पा मारा, आपल्या काही गोष्टी सांगा आणि त्यांच्या काही गोष्टी ऐकून घ्या आणि त्यांची प्रशंसा करा. इमिडिएटली त्यांना टीका करणं, तू असं का केलं, तू तसं का केलं, मग अशामुळे काय होतं, मुलं मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी पालकांना सांगत नाहीत. हे सगळ्यात मोठी एक प्रॉब्लेम एक जो आपल्याला दिसून येतो संवाद साधत असताना. दुसरं म्हणजे पालक जेव्हा मुलांसोबत इंटरॅक्ट करतायत का त्यांच्या जवळपास फिरतायत, राहतायत, तर त्यांना मॉनिटर करणं म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणं. आणि त्यांच्याकडे लक्ष देत असताना आपल्याला जाणीव होतं की मुलांचा हावभाव, मुलांचा स्वभाव, मुलांचं जे ऍक्टिव्हिटी, दररोजची ऍक्टिव्हिटीमध्ये काहीतरी परिवर्तन आहे का, काही चेंजेस दिसून येत आहेत का, ते काही लपवत आहेत का. कारण आपण पालक आहात, आपल्याला सर्व समजतंय की आपला मुलगा पहिले कसं वागत होता, आता कसं वागतोय, काय लपवतोय का, जेवण टायमावर करत नाही, थोडं चिडचिड करतोय का, जास्त वेळ झोपतोय का, जास्त वेळ कुठंतरी ऍब्सेंट माइंडेड बिहेवियर आहे का, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये का, टेन्शनमध्ये आहे का. या सर्व गोष्टी एक पालक म्हणून जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तर आपल्याला समजतं की कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि हे प्रॉब्लेम डायरेक्टली न विचारता तुम्ही ते संवादा माध्यमातूनच आपण विचारू शकतो. आणि हे करत असताना जेव्हा मुलांना वाटेल की माझे पालक मला समजून घेण्यासाठी तयार आहेत, मला ऐकून घ्यायला तयार आहेत, माझे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याची भावना त्यांच्यामध्ये आहे, तर मग तुमच्यापर्यंत हे सगळं आपले प्रॉब्लेम्स, इश्यूज ठेवते. सेम टीचर्ससाठी आहे. टीचर्सनेही शिकवत असताना एक अशा प्रकारे एक वातावरण, टीचरचाही एक इम्पॉर्टंट रोल इथं आहे की त्यांनी सगळे जे वर्गात मुलं आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असतं टीचर्सचाही. त्यांना लगेच कळतं की कोणत्या मुलगा काय करतोय, बिहेवियर कसं आहे, काही चेंजेस आहे का. तर ह्या गोष्टीमुळे ते जे एखादा मुलगा की जे मुलामध्ये त्याला काही अडचण वाटते त्याला स्पेशल अटेन्शन देणं, त्याला बोलावून त्याला काउन्सिलिंग करणं, त्याला थोडंसं वेळ देणं ॲडिशनली, म्हणजे हे फक्त टीचिंग पर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना थोडंसं ऍक्टिव्हिटी, वेगळ्या ऍक्टिव्हिटीज का वेगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज द्वारे त्यांना समजावून सांगणे व त्यांचं हे बघणं की मुलांसोबत कसल्या प्रकारचं तरी शोषण होत नाहीये ना, मुलगा का मुलगी विक्टिम तर नाहीये ना एखाद्या गोष्टीचं. आणि मग इमिडिएटली त्यांना न विचारता वेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रॉब्लेम समजून घेणं हे पालक आणि टीचर करू शकतात. आणि दे आर द बेस्ट पीपल, आय थिंक, टीचर्स अँड पॅरेंट्स. आणि महत्वाचं म्हणजे मुलं सगळ्यात जास्त विश्वास आपल्या पालकांवर आणि शिक्षकांवर ठेवतील, पण फक्त ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की त्यांनी असं एक विश्वास आणि एक नातं तयार करणं आणि वेळ देणं, संवाद साधणं, ते त्यानंतरच होऊ शकेल. मॅडम, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मुलांसमोर कोणती नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडिया आणि इंटरनेट हे खूप महत्त्वाचं चॅलेंजिंग विषय आज आपल्यासमोर आपल्याला दिसून येतो. कारण आपल्यालाही लक्षात येतं की आज आपली नवी पिढी, हे मुलं
हे सोशल मीडियाच्या खूप जास्त वापर करत आहेत. मोबाईल आणि इंटरनेट ह्याच्यामध्येच खूप जास्त गुंतलेले आहेत. त्याचा एक पॉझिटिव्ह म्हणता येईल की बस एज्युकेशन अपॉर्च्युनिटी देतो. इंटरनेट अँड कम्प्युटरच्यामुळे आपण एज्युकेशनसाठी आपल्या वेगळे वेगळे संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या संधीचा उपयोग म्हणून जेव्हा ते सुरुवात करतात तर कुठंतरी ते दुसऱ्या रिस्कमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आणि आता हे असे रिस्क म्हणजे जसं मी सांगितलं की सायबर बुलिंग, ऑनलाईन ग्रूमिंग, सेक्सॉर्शन, एक्सप्लोजर टू हार्मफुल कंटेंट, ॲडिक्शन, ड्रग ॲडिक्शन, हे अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. तर हे खूप एक सिरियस आणि एक चिंतेचा विषय आहे. मुलं जेव्हा इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करतात जेव्हा ते त्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत तर त्यांना असंही होतं की ते अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतात आणि फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर सुरुवातीला तर अनोळखी व्यक्ती त्यांच्याशी खूप चांगल्या प्रकारे मी तुझ्याच वयाचा आहे, मी तुझा मित्र आहे, मी तुझी प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो, मला तू आपलंसं समज असं सांगून मग त्याच्याशी मैत्री करतो. या मुलांनाही खूप तो व्यक्ती जवळीक वाटतो आणि मग हळूहळू मैत्री झाल्यानंतर मग तो व्यक्ती त्याला ब्लॅकमेल करतो की तो त्याला सांगतो तुझे फोटो पाठव. मग खूप केसेसमध्ये आपण असंही बघतो की त्याला सांगितलं जातं की तू तुझे न्यूड फोटो पाठव, ठीक आहे, तू कसं दिसतंय, कशी दिसते, मला तू बघायचं आहे, ठीक आहे, मीही पाठवतो. मग अशा प्रकारे हळू मग त्याला मग ब्लॅकमेल केलं जातं. त्याच पुढे जाऊन मग त्याला काहीतरी ॲडिक्शनचे सांगितलं जातं. मग नंतर मग त्या मुलाला किंवा मुलीला सांगितलं जातं आपण असं असं या जागी भेटू. मग हे मैत्रीण झाली ऑनलाईन. मुलांना माहिती नाही की त्याचं वय किती आहे, कारण त्या व्यक्तीने खोटं त्याचं आयडेंटिटी सांगून, वय सांगून, एज, जेंडर सांगून त्यांनी मैत्री तर केली. मग आता पुढे चालून जेव्हा ते भेटतात, जेव्हा बोलतात की किंवा ऑनलाईन ही सेक्सटॉर्शन म्हणा की ऑनलाईन ग्रूमिंग, ऑनलाईन बुलिंग या माध्यमातून त्या मुलांना ब्लॅकमेलिंग केलं जातं. त्यांच्यासोबत वेगळे वेगळे इलिगल ऍक्टिव्हिटीज करून घेतलं जातं. नाही तर त्याला धमकी दिली जाते की तू असं केलं नाही तर मग तुझ्या आई वडिलांना किंवा तुझ्या नातेवाईकांना असे पोस्ट, फोटोज व्हायरल करून टाकेन. आणि त्या टेन्शन, त्या डिप्रेशनमध्ये तो चुकीच्या गोष्टी करायला सुरुवात. ऑनलाईनच्या या माध्यमातून वेगळे वेगळे रील असू द्या की स्टंट जे आपण बघतो त्यामुळेही आपल्याला लक्षात येतं की मुलं ऑनलाईनचे जे हिरोज असू द्या की जे रील बघून ते खूप अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे ते ड्रग ॲडिक्शन च्याही इन्फ्लुएन्समध्ये जातात. आणि त्याचा त्यांच्यावर एवढं इम्पॅक्ट होतो की त्यांच्या हेल्थ आणि त्यांच्या माइंडवरही त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसून येत आहे. ॲडिक्शन वेगळे वेगळे आहेत. कंटिन्युअसली स्क्रीनवर बघत राहण्यामुळे त्यांची आय साईट वीक होते, त्यांना झोप येत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मेंटल हेल्थ त्यांचं इम्पॅक्ट होत राहतो. हे अशा प्रकारचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स ते हळूहळू फेस करतात आणि हे एक खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. त्यावरही आपण सर्वांनी मिळून खूप जास्त लक्ष देण्याची आणि काम करायची गरज आहे. नक्कीच मॅडम आपण बघतो की मुलांच्या जडणघडणीत शाळांचा खूप मोठा रोल आहे. तर मग शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत? बरोबर. शाळांचा, शिक्षकांचा मुलांच्या डेव्हलपमेंटवर खूप महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे, रोल होतो. सहसा आपण बघतो की पालकांनी एखादी गोष्ट सांगितली तर मुलांना कदाचित आवडणार नाही, पण शिक्षकांनी सांगितली तर त्यांना एक आदर्श वाटतं की हे गोष्ट आमच्या शिक्षकांनी सांगितली आहे तर ते आदर्श आहे, ते एकदम बरोबर आहे. तर अशा वेळेस शिक्षकांचा आणि स्कूलचाही खूप महत्त्वाचा रोल आहे मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी. तर स्कूलने मी महत्वाचं सांगेल की फक्त अकॅडमिक गोष्टीवर न लक्ष देता फक्त अभ्यासक्रम, अकॅडमिक की पोर्शन कम्प्लीट करायचं आहे, हे एवढं चॅप्टर्स कम्प्लीट करायचं आहे, एवढंच न लक्ष देता त्यांचं ओव्हरऑल ग्रोथ, मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट कसं होईल त्याच्यासाठी स्कूल्सनी, टीचर्सनी वेगळे ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे प्रोग्राम्सद्वारे त्यांना इन्फ्लुएन्स करायला पाहिजे, इनकल्किकेट करायला पाहिजे. आता जसं मी सांगितलं की इंटरनेटचा खूप मोठा प्रभाव आहे. हे जर का पालकांनी सांगितलं तर कदाचित घरात तणावाचं वातावरण निर्माण होतो. पण ते जर का शिक्षकांनी सांगितलं की मोबाईलचे दुरुपयोग, इंटरनेटचे दुरुपयोग, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे रील्स बघणं, ऑब्सीन कंटेंट बघितल्यावर काय होऊ शकतो, कशा प्रकारचे होऊ शकतो, तर शाळांनी शिक्षकांचं अशा प्रकारे तुम्ही वेगळे ऍक्टिव्हिटीज घेऊन, वेगळे प्रोजेक्ट्स घेऊन, मुलांना असाइनमेंट देऊन त्यांना एक ऍक्टिव्हेट करणं की ह्याचे दुरुपयोग कसं होऊ शकतो, त्यांचं निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या हेल्थवर, त्यांच्या माइंडवर कशा प्रकारे होईल. म्हणजे जेव्हा हे मुलं ऍक्टिव्हिटीजद्वारे चर्चा करतील, डिस्कशन करतील, मग त्यांना लक्षात येईल
येईल की खरंच दिस इज अ बॅड. तर हे करण्यासाठी शिक्षकांना स्कूलनं अशी ऍक्टिव्हिटीज घ्यावी लागेल, त्याच्यासाठी वेळ द्यावे लागेल. हो. सो अशा प्रकारचे हे ऍक्टिव्हिटीज करण्याची गरज आहे. आपण जेव्हा म्हणतो की स्कूलच्या सेफ्टी आणि मेंटल हेल्थ मुलांसाठी काय करायची गरज आहे, तर आज सर्व स्कूल्स आणि शाळांमध्ये कॅमेराज इन्स्टॉल करण्याची खूप अत्यंत आवश्यकता आहे. हो, नक्कीच. सेफ्टी प्रिकॉशन्स जे काय करता येईल आपल्याला, की कोणत्याही प्रकारे सेफ्टी इन्स्ट्रुमेंट, सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर जे काय आपण करू शकतो स्कूल शाळांमध्ये, की मुलं घरातून शाळेपर्यंत आणि शाळेतून घरापर्यंत जेव्हा जात आहेत तर दे मस्ट फील सेफ, सिक्युअर, हॅपी. हो. या सर्व गोष्टी त्यांना मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि ते स्कूल मस्ट प्रोव्हाइड ऑल दीज फॅसिलिटीज. नक्कीच मॅडम. हे सर्व करत असताना टीचर्सनाही ट्रेनिंग देण्याची गरज आहे. सर्व टीचर्सना शिकवत असताना त्यांना माहिती होणं की हाऊ टू आयडेंटिफाय द रिस्क. कोणतं मुलगाची सायकोलॉजी काय आहे, तो आज असं का वागतोय, असं का बिहेवियर आहे त्याचा. एखादा मुलगा त्याच्यासोबत काहीतरी घडलंय, त्याचे बिहेवियर एखाद वेळेस इमिडिएटली ते पालकांना सांगणार नाहीत. मुलींना का मुलांना भीती असते की मग माझे आई वडील मला शाळेत पाठवणार नाहीत, मग काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आणतील. मग अशा वेळेस शिक्षकांचा रोल खूप महत्वाचा आहे. त्यावेळेस त्यांनी असे आयडेंटिकल रिस्क ओळखून ते कोणते मुलं वगैरे अब्यूज विक्टिम आहेत का, अशा मुलांना त्यांना समजून घेणं, त्यांचे हावभाव समजून घेणं आणि त्यांना मग काउन्सिलिंग करणं, त्यांच्यावर समुपदेशन करणं, हे असंच पॉसिबल नाही जेव्हापर्यंत टीचर्सना स्पेशल प्रकारची ट्रेनिंग दिली जाणार नाही. तर मी असं सांगेन की स्कूलचं रोल खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी स्कूलच्या टीचर्सनाही स्पेशल ट्रेनिंगची आवश्यकता असते, ते त्यांना देण्यात यावी. आणि त्यासोबतच इन्स्टेड ऑफ 100% focusing on the academic portion, they must focus on overall development of the child. How a child can overall develop, to build, to develop the confidence. आणि काय वेगळे वेगळे प्रकारे मुलांमध्ये आपण तो कोणतंही गोष्ट सहन न करून घेता बोलू शकते, अशा प्रकारचे आत्मविश्वास त्याच्यामध्ये तयार करून देणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे स्कूल माध्यमातून मुलांमध्ये आणता येऊ शकते. हो. मॅडम, आपण बघतो की मुलांवर अत्याचार होत असेल किंवा अन्याय होत असेल तेव्हा सामान्य नागरिक काही वेळा काही पावलं उचलत नाहीत, कारण त्यांना बऱ्याच वेळा माहिती नसतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे अशा सिच्युएशनमध्ये. तर मग तुम्ही यासाठी काय सांगाल सामान्य नागरिकांना? सुरुवात जेव्हा होते तर सामान्य नागरिकांचा खूप महत्त्वाचा रोल आहे, पण हेच सामान्य नागरिक ते इग्नोर करतात. जाऊ द्या, मी कशाला पडू, मी कशाला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ, माझं काय संबंध आहे, हे जेव्हा प्रवृत्ती असते तेच मग पुढे चालून एक खूप मोठी समस्या, खूप मोठा अपराध कुठेतरी घडलेलं असतं आणि आपण न्यूजपेपर, टेलिव्हिजनमध्ये ऐकतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे तर खूप वाईट झालं. तर त्याच्यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून, सामान्य शेजारी म्हणा, जवळपासचे जे लोक आहेत, जे बघतायत, आपले जवळपास जे लोक फिरतायत, आपले शेजारचे मुलं आपल्याला दिसत आहेत, तर त्यांचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. आजकाल आपण बघतो की पालक नोकरीमध्ये बिझी आहेत, कदाचित इंटरॅक्शन होत नसल्यामुळेही ते एक दुसऱ्यांना सांगत नसतील, पण जे शेजारचे लोक आहेत, जे जवळपास राहणारे लोक आहेत, ते बघतायत की हे मुलगी आमच्या शेजारी राहते, आमच्या गल्लीमध्ये राहते, आमच्या जवळ एरियामध्ये राहते, ही मुलगी किंवा हे मुलगा हे ह्याच्यासोबत बोलतोय, त्याच्यासोबत बोलतोय, तो व्यक्ती बरोबर आहे, बरोबर नाही, किंवा ही मुलगी का हे मुलगा हे ऍडिक्शन करताना बघितलं, सिगरेट पित होता, संगती व्यवस्थित नव्हती, पण अशा वेळेस बघून सुद्धा ते न बघितल्यासारखं करतात. तर हे कुठंतरी आता थांबण्याची गरज आहे. त्यांनी त्वरित त्या पालकांना, त्या नातेवाईकांना सांगायची गरज आहे जवळच्या, की बघा तुमचा मुलगा, तुमची मुलगी असं वागत होती, ते मी तुम्हाला सांगत आहे, माझं हे कर्तव्य आहे म्हणून. पण एवढंच नाही, जेव्हा ज्या पालकांना सांगण्यात येईल, जे एखादा शेजारचा व्यक्ती, एखादा गल्लीचा व्यक्ती काहीतरी तुमच्या मुलाबद्दल जेव्हा सांगतोय, तर त्याला की आता काय प्रतिक्रिया असते अशा पालकांची, की तुमचा काय संबंध आहे, तुम्ही कशाला सांगता, तुम्ही कशा आमच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करताय, आम्हाला माहिती आमचा मुलगा कसा आहे. हे अशा प्रकारची आता प्रवृत्ती पालकांनीही बंद करून ते ऍक्सेप्टन्स करावी, की हो, आपण मला हे माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद, अशी काही माहिती अजून असेल तर आम्हाला सांगा, आम्ही आमच्या मुलांमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करू, का बघूया आता काय. म्हणजे हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जेव्हा दोन्ही साईडून असेल, युजली का सांगत नाही, त्यांना माहिती आहे की पालक पॉझिटिव्हली घेणारच नाहीत, तेच आम्हाला काहीतरी उलट सिधं म्हणतील, मग कशाला आपण ऐकून घ्यायचं. मग हे जेव्हा बंद होईल, जेव्हा पालक स्वतः म्हणतील की ओके थँक्यू, आपण आम्हाला आमच्या मुलाबद्दल माहिती दिली, तर तेव्हा अवेअरनेस पसरेल आणि आपली एक
एक जाणून घेण्याची की भाई हो खरं काय खोटं आहे एक पालक म्हणून जेव्हा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे 2 मुद्दे आहेत की शेजाऱ्यांनी का ओळखीच्या लोकांनी का जे ऑर्डिनरी जे सिटीजन्स आहेत त्यांनी इग्नोर न करणं, माहिती मिळाल्याबद्दल पालकांपर्यंत माहिती देणं किंवा शिक्षकांपर्यंत माहिती देणं आणि त्यांनीही तुम्ही का जसं मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह अप्रोच न ठेवता दे मस्ट हॅव अ पॉझिटिव्ह अप्रोच. फर्स्ट थिंग हे. दुसरं खूपदा असं होतं की समजा ऑर्डिनरी सिटीजन्सला शेजारच्या लोकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना असं वाटलं की इथे एखादी घटना होती हे चुकीचं होतं, इथं मुलं जे आहेत काहीतरी ड्रग ॲडिक्शन करतायत, अल्कोहोल कन्झ्युम करतायत का वेगळी इलिगल ऍक्टिव्हिटी करतायत आणि त्यांना डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही व्हायचंय तरी त्यांच्याकडे टोल फ्री नंबर आहेत, चाइल्ड लाईन नंबर्स आहेत आणि ते नंबर आहेत 1098. हे खूप महत्वाचा नंबर आहे. त्यासोबतच पोलीसचे पण काही टोल फ्री नंबर आहेत 112, सायबर क्राईमचेही नंबर आहे. हे असे नंबरवर जेव्हा तुम्ही कॉल कराल तर हे टोल फ्री नंबर आहेत आणि या नंबरवर कॉल केल्यानंतर इमिडिएटली आता चाइल्ड लाईनला कॉन्टॅक्ट केल्यावर चाइल्ड लाईनची यंत्रणा इमिडिएटली त्यांच्यापर्यंत मेसेज जातं, ते ऍक्टिव्हेट होतात. पोलीस लाईन ते तिथं पोहोचतात, ते तिथे समजून घेतात, ते मुलांपर्यंत पोहोचतात, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी मदत होते. तर माझं असं म्हणणं आहे की सिव्हिलियन्सनी आम नागरिकाने गप न बसता इग्नोर न करता त्यांनी या सर्व गोष्टीकडे अति संवेदनशीलतेने जसं काही हे मुलगा माझंच आहे, मला माहिती असायला पाहिजे माझे मुलं काय करतायत आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण सगळेजण जागरूक होऊ आणि अवेअर होऊ. एक तर डायरेक्टली त्यांना स्टॉप करा, तसं करता येत नसेल तर त्यांच्या पालकांना किंवा शिक्षकांना सांगा, तसंही करता येत नसेल तर या टोल फ्री नंबरवर कॉन्टॅक्ट करा. इमिडिएटली सहाय्य मिळेल आणि मुलांचं पुढचं जे भविष्य आहे ते सुरक्षित होण्यासाठी खूप मोठं एक सहयोग सामान्य नागरिकांच्या जागृतीमुळे होऊ शकते. मॅडम, बाल हक्क संरक्षणासाठी भारतामध्ये कोणते कायदे किंवा यंत्रणा कार्यरत आहेत? भारतात तसे तर अनेक कायदे आहेत. कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्वतंत्रतानंतर जसं आपण बघतो की संविधान, भारताचं संविधान, त्याच्यामध्ये मूलभूत जे अधिकार आहेत ते सर्वांसाठी आहे, सर्व नागरिकांसाठी आहे आणि त्याच्यामध्येही महत्वाचं जेव्हा जे मुलांसाठी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की राईट टू एज्युकेशन, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, राईट टू लिव्ह, राईट टू डेव्हलपमेंट, हे असे अनेक प्रकारचे जे संविधानिक मूलभूत अधिकार आहेत ते मुलांनाही आहेत. आणि त्यासोबतच आपण नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स आहे. हे कमिशन हे मुलांच्या हक्कासाठी, मुलांना न्याय देण्यासाठी कार्य करतं. त्यासोबतच ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट, हे सगळ्यात पहिले 1986 मध्ये ह्याची स्थापना झाली होती. हे सुरू झालं होतं कायदा आणि त्यानंतर मग आता नवीन जे कायदा चालतो 2015चा कायदा चालतो, ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट. या कायद्यामध्ये 2 प्रकारचे मुलांचं समाविष्ट आहे. एक तर काळजी व संरक्षण असलेले बालकं आणि विधी संघर्षग्रस्त बालकं, म्हणजे असे बालक जे समाजाद्वारे दुर्लक्षित केलेले आहेत आणि दुसरं असे मुलं ज्यांच्याकडून काहीतरी अपराध झालेला आहे. या दोन्ही मुलांचा समावेश ह्या कायद्याअंतर्गत केलं जातं आणि हे कायदा खूप संवेदनशीलतेने चाइल्ड फ्रेंडली वातावरणामध्ये कार्यरत आहे. त्यासोबतच आता पॉक्सो आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. हे कायदाही खूप कडक आहे. त्याच्यामध्ये मुलींसोबत होणारे लैंगिक अत्याचारावर आरोपीवर कडक शिक्षा आहे. त्यासोबतच चाइल्ड लेबर लॉज आहेत, मुलांना कोणतेही हजार्डियस ह्याच्यामध्ये काम न करू देणं, केलंच तर शिक्षा आहे जे मुलांना एम्प्लॉय करतात ह्याच्यामध्ये. आता सायबर क्राईम ही आहे, सायबर क्राईम इन्फॉर्मेशन भारतीय न्याय संहिता, या कायद्याअंतर्गत ही मुलांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करण्यात येत आहे. तर असे अनेक कायदे आहेत ज्याच्यामध्ये मुलांना न्याय दिलं जातं. न्याय मिळण्यासाठी हे कायदे आहेत, ते खूप ऍक्टिव्हली, खूप चांगल्या प्रकारे हे कायदे कार्यरत आहेत. त्यांचं इम्प्लिमेंटेशनही होत आहे. पण फक्त एवढं महत्वाचं आहे की जनजागृती होण्याची गरज आहे की अशा प्रकारे हे गुन्हे मुलांच्या विरोधात केले तर हे अशा शिक्षा होऊ शकते. हे समाजामध्ये अवेअरनेस होण्याची खूप गरज आहे. नक्कीच मॅडम, आता जाता जाता या दिवसानिमित्त तुम्ही आपल्या श्रोत्यांना आणि समाजाला कोणता महत्वाचा संदेश द्याल? 4 जून हे दिवस आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक आक्रमक पीडित दिन हे आपण साजरा करतोय, दरवर्षी साजरा करतोय. ह्याचा महत्वाचा उद्देशच आहे की समाजामध्ये जनजागृती पसरणे, लोकांमध्ये मुलांच्या बद्दल, जे मुलं आपण इग्नोरंट, मुलं वल्नरेबल ग्रुप, मुलांना आपण समजतो की त्याला काय समजतं, त्याला काय कळतं, मग त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं परिवारातर्फे का समाजातर्फे, ते होऊ नये त्याच्यासाठी अवेअरनेस, वेगळे माध्यमातून अवेअरनेस कॅम्पेनिंग घेणं. आता ते गव्हर्नमेंटने करावं, NGOजनी इनिशिएशन घ्यायला पाहिजे,
वेगळे वेगळे माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून, शाळां माध्यमातून, स्कूल्स ह्यांनी वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज करून ह्या अशा दिवसाबद्दल की हे एक वल्नरेबल ग्रुप नाहीये, ह्याला आपण आता पुढे आणायचंय. ह्यांना शिक्षा द्यायचं आहे, स्वास्थ्य द्यायचं आहे, सुरक्षा द्यायची आहे, सन्मान द्यायचा आहे, सन्मानपूर्वक जीवन देणं हे महत्वाचं आहे. नक्की. आणि आज जे जसं सायबर क्राईममुळे जे होणारे अपराध आहेत, सायबर क्राईम, कम्प्युटर, इंटरनेटमध्ये जे मुलं खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होत आहेत, त्याच्यामधून ही मुलांना बाहेर काढणं हे कसं काय करता येईल. आपण हे फक्त व्यक्तिगत फॅमिलीचं रोल नाहीये की हे तुझा मुलगा आहे, हे त्याचा मुलगा नसून हे देशाचा मुलगा आहे. आणि आपण आपल्या ह्या पिढींना एक चांगलं भविष्य देणं, चांगलं आरोग्य देणं आणि त्यांना एक चांगलं भविष्य दिल्यामुळे आपला देश मजबूत होईल, देश ताकदवर होईल. आणि आपण सर्वांनाही आजच्या दिवसाची जेव्हा अवेअरनेस कळेल की हे दिवस महत्वाचा आहे, मुलांच्या बद्दल आपल्याला एक कळेल की हे मुलंही तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे ॲडल्ट आहेत. तर त्यानंतरच हे दिवस मी समजे की सक्सेसफुल ज्या दिवशी 1982 मध्ये जेव्हा ह्या दिवसाचा जे सुरुवात झाली, स्थापना झाली, फक्त उद्देश हेच होता की मुलांकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, इम्पॉर्टन्स द्यावे, मुलांचे प्रॉब्लेम समजून घ्यावे. तर हे दिवसाचं मग उद्देश साध्य होईल हे असं आपण समजू. आणि हे जे मुलांसोबत होणारे जे अपराध आहेत की जे प्रॉब्लेम्स आहेत की हळूहळू कमी व्हावे, संपवावे आणि देश आपलं एक स्ट्रॉंग देश या नवीन पिढीमुळे घडेल, हेच आपण या दिवशी आशा करतो आणि प्रार्थना करतो. नक्कीच मॅडम, आज आपण अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं. मुलांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव आणि समाजाची जबाबदारी याविषयी आपण दिलेली माहिती निश्चितच श्रोत्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही आलात, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि आम्हाला एवढी मौल्यवान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद रसिका, आपण मला आज इथं बोलवलं, मला या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. मित्रांनो, मुलं ही केवळ आपल्या कुटुंबाची नाहीत, तर समाजाच्या आणि देशाच्या भविष्याची सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत. प्रत्येक मुलाला सुरक्षित, आनंदी आणि सन्मानपूर्ण आणि प्रेमळ वातावरण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. आजच्या या आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक पिढी दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलाच्या हक्काचा आदर करूया, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया आणि त्यांना सुरक्षित बालपण देण्यासाठी सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूया. मी रसिका घेतेय तुमचा निरोप, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.